ही दिल्लीतली दृश्य आपण पाहतोय। एनएसयूआय एनटीए विरोधात आंदोलन सुरू आहे। परीक्षेतील अनियमिततेवरून एनएसयूआयने एनटीए विरोधात हे आंदोलन केलेलं आहे। सध्या पोलीस या आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत। बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। मात्र आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेल्या ठिकाणी आपण पाहतोय। एनटीएच्या विरोधात एनएसयूआय कडून हे आंदोलन सध्या सुरू आहे। दिल्लीतली ही दृश्य आपण पाहतोय। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। प्रमोद, काय सांगाल? रुसाली, खरं तर काल एनटीए कडनं घोषणा केली गेलेली होती की इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र या 3 विषयाच्या परीक्षा ज्या आहेत त्या करण्यात येतील, त्याची थेट परीक्षा घेण्यात येणार आहे। अशा पद्धतीने काल एनटीए कडनं जारी केलेली होती। त्यानंतर विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। आपण दृश्यांच्या माध्यमातून जे दृश्य बघतोय ती एनटीएचं जे कार्यालय आहे ओकल्याचं, त्या ठिकाणची दृश्य आहेत। त्या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसची जी काही विद्यार्थी आघाडी आहे एनएसयूआय, त्या विद्यार्थी आघाडीचे कार्यकर्ते, विद्यार्थी आघाडीचे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते आणि एनटीएच्या कार्यालयावरती त्यांच्याकडनं मोर्चा काढला गेलेला आहे। पोलिसांनी मोठ्या प्रमाणावरती बॅरिकेडिंग केलेलं आहे। त्या ठिकाणी पोलिसांकडून त्या सगळ्या विद्यार्थ्यांना अडवलं जात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं, पण विद्यार्थी मात्र आक्रमक असल्याचं बघायला मिळतं। त्या पद्धतीने एनटीए कडनं या सगळ्या घडामोडी केलेल्या होत्या। आजच्या नीट पेपर फुटीच्या नंतर पासूनच एनएसयूआय आक्रमक होती। त्यानंतर या 3 परीक्षा रद्द केल्याच्या नंतर एनएसयूआय मात्र आक्रमक झाल्याचं चित्र आज आपल्याला बघायला मिळतंय। धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।